दोघांची निवड करण्यात आली आणि मी सुद्धा
सर्वांच्या परिचयाचा असणारा सतीश रोहिदास सावंत रामेश्वर पाथरी भजन गाव भिरवणे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग पक्वास सातत्यात पक्वास विचार श्री गणेशजी पाटील आहेत आपण बरं आणि माझे कुलच मंत्री आम्हा सर्वांना बरोबर दोन्ही मोबाईल 2020 आमने सामने बद्दल प्रथमतः सन्मानित दीपक मिस्त्री यांचे लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे नैतिक मिस्त्री कुमार नैतिक मिस्त्री याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आहे. नैतिक मिस्त्री याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभावं अशी रामेश्वर यांनी प्रार्थना करतो आहे. प्रथम पूजेचा मात्र करण्याला बंधन करू रंगदेवाचे स्मरण करू ग्रामदेवता कुलदेवता मातृदेवता साष्टांग नमस्कार शालदेवतेला नमस्कार करून माझ्या जोडीवरती देवता माता पित्यांना जय ग्रामदेवतेला वंदन करून महाराष्ट्रात गो ब्राह्मण प्रतिपालक श्री मंदिर समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा घेऊन वेगवेगळ्या आमच्या सामने डबलवारी भजनाला सुरुवात करतो आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. भजन रसिकांमध्ये बरेचसे नामवंत भजनी बुवा पकवाज वादक कोरस मंडळी बरेचसे असे आणि माझे बरेचसे असे मित्र त्याचप्रमाणे आमचे काका बाळा सावंत शेखर सावंत संजय सावंत बरेचसे असे आमचे संदीप सावंत माझा वर्ग मित्र बरेचसे इथे आलेले सगळ्यांचे नाव अमित सावंत इथे आलेले आहेत. सगळ्यांचे लाख लाख आभार. मध्ये एक जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या मित्रांसाठी होत आहे आणि खास टाळी वाजवायची असेल ते आमच्या बुवांसाठी वाजवा कारण एकदम परफेक्ट टायमिंगला हजर झाले एकदम जोरदार टाळ्या असं नाही बघा या टायमिंगला महत्व पाऊस असल्यामुळे जरा लेट झाला काय लांबचा प्रवास असल्यावर आम्ही पण असे होता माझी जरा लवकर बाहेर पडला असता तर भात जोडून बरा झाला असता नाही काय तुम्ही लवकर येत म्हणून मी लवकर इले हे माझी 10 बॅटका जोडूची ठेवली आहे. आता उद्या सकाळी तुमका येतले असं दे पुण्यात उत्तम असा साऊंड सर्व्हिस माझे मित्र गौरव सावंत आणि कुलदीप सावंत यांच्यासाठी काय होत 2020 आमने सामने डबल बारी असा काय रसिक प्रेक्षक पण बऱ्यापैकी असा बुवा काय इथे आमच्याकडे अध्यात्म वगैरे सांगणारे का जबरदस्त असं या आमच्याकडे पेटव शलाव एवढा नाही काय तुम्ही सांगा ठेवते आणि माझ्यापेक्षा तुमका जास्त तुमचं ऐकलेले जास्त माझा काय दररोजचा काय सांग दररोजचाच आहे हा 5-6 वर्ष झेलतच मागा आताशी आधी तेव्हा घामाघूम एवढ्यात व्हायचं अजिबात कारण नाही बिंदास राहायचं काय हसत खेळत जबरदस्त स्माईल द्यावा घ्या मस्त पैकी सगळ्यांना भारीच एकदम देतच ते म्हणजे काय पिवळा घातल्याने म्हटल्यानंतर तो सिग्नलच भारी आहे असा नाही. सुरुवात करूया प्रत्येप्रमाणे भजनाला. हे झालं वगैरे साग माप प माप माप नि प माप मग प ग ग ग ग ग ग साग नि ग सा आ आ आ
निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल ध्येय ध्यात ध्यान चित्त निरंजन ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल पतित पावन मान सम्मोहन पतित पावन मान सम्मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल ज्ञानदेव मने आनंदेची धान ज्ञानदेव मने आनंदेची सगम प गम प नि प म ग गम प नि प सा नि प म प म प नि प म प म ग ग ग ग ग ग ग ग सा ग नि ग सा ज्ञानदेव मने आनंदेची ब्रह्म सनातन विठ्ठल
विजय सुतारजी ते उपस्थित जोरदार कारण खरोखर गाडी अभ्यासक आणि कीर्तनामध्ये बरेचसे आम्ही त्यांचं वादन ऐकलेलं आहे. ऑल चरणाची नतमस्तक होतं. खरोखर आजची बारी डबल वारी आजची ही वाढदिवसानिमित्त म्हणजे आमचे परममित्र दीपकजी मेस्त्री यांचे नातू नैतिक बुवाई 6 ते 7 वर्षाची 7व्या वर्षाची नाही 6व्या वर्षाची परंपरा आहे बुवा. दरवर्षी डबल वारी असता पारंपरिक असता. ह्याच वर्षी पण पारंपरिकच बोर्डा पण काही कारणास्तव आणि पाऊस महत्वाचा पाऊस आहे त्याच्यात आणि तुम्ही पण थोडे जरा लेटच दिलाच बुवा. त्यामुळे ही आम्ही आता ऍडजस्टमेंट करू 2020 आता होणार होती पारंपरिक पण भारूड घ्यायचा जा बरोबर मंडळी. हा गरुड होता नाही भारुडाचा त्याची काळजी घ्यायची. हा कारण वाढदिवसाची बारी आणि ती पण छोट्या बाळाच्या म्हणजे 7 वर्षाचा आमचा 6 वर्षाचा नैतिक आणि ही परंपरा आहे दीपकजी मेस्त्रीने चालू केली आणि आता हा वय तसे ही परंपरा जी चालू केलेली असा ही परंपरा चालू केल्याचा फायदा एकच होणार की कुठेतरी नैतिकाना हो कुठेतरी या अध्यात्म क्षेत्रामध्ये आणि भजन क्षेत्रामध्ये नाव कमवणार. कारण इथं जोरदार टाळ्या नैतिकसाठी होऊन जाते. कारण जसा आपण रुजत घालणार तसाच उगवणार तसंच त्याला फळ येणार. हे जो तुम्ही हे जो काय परिश्रम करतास आणि ही भजन वगैरे खाऊची कामं नाही एकट्या माणसाने डबल बारी ठेवची जाऊन का खाऊची कामं नाहीत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या दीपक मिस्त्रीसाठी आणि पुन्हा एकदा या कुटुंबाला दीपक मिस्त्रीच्या सर्व कुटुंबाला उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभावं अशी आमच्या निर्भय रामेश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे माझे जोडीवाले बुवा तुम्हाला पण शुभेच्छा देतोय डबल बारीसाठी. सगळं होणार समाज प्रबोधन होणार अध्यात्म सांगणार मनोरंजन होणार. काय बुवा बुवा पण त्याच्यात एकदम जबरदस्त म्हणजे तयारीचेच असत प्रश्नच नाही. कारण माझी सवय आहे मी पहिलं अंगारच घेते माणसा सवय आहे मग काही नाही तर मजा नाही अजिबात सुरुवातीपासून काय होतं नंतर घरा गेल्यानंतर परत नंतर करते म्हणून उपयोग नाही. काय पेटून घालतात काम आपला तर असा नाही बुवा. कारण मी स्थानिक असे असं तुम्ही सांगशात जवळचं जा म्हणून काहीतरी बोलायला असं काय नाही बुवा. माका जेवढं प्रतिसाद करणार तेवढं तुमचा डबल करणार बुवा. कारण पाहुण्याक आमका मान देऊची सवय आहे. पाहुण्याक आम्ही पाटारच बसवणार एका कुठे बसायची सवय असली तर माका माहित नाही. असा दे बरोबर तुम्हाला एकदा लाख लाख शुभेच्छा देतोय. जबरदस्त मनोरंजन होणार बारी होणार पेटणार एकदम काळजी. तुम्ही फक्त एकदा पाऊस शिलो तरी भुतूर येऊन बसा बाहेर बसलेले आहेत ते काय काय बिंदास भजन नामस्मरण करा. कारण हे नाम आहे मी प्रत्येक वेळी सांगत असतो की नामाला महत्व आहे. भजन म्हटल्यानंतर नामाला महत्व आहे नाही का. कारण बघा ज्यावेळी राम सीतेला आणण्यासाठी म्हणजे लंकेला जायला निघाला रावणाने ती सीता पळवली होती आणि राम लंकेला जायला निघाला सीतामाईला आणण्यासाठी. त्यावेळी काय झालं मोठा समुद्र जाते वेळी आडवा आला त्या रस्त्यामध्ये समुद्र होता. मग काय केलं वानर सेनेने की मला सेतू बांधायचं काम चालू केलं. मला सेतू बांधून त्याच्यावर आपण जाऊया आणि सेतू बांधण्याचं काम वानराने चालू केलं आणि प्रत्येक दगडावरती श्रीराम श्रीराम त्या वानर सेनेने लिहायला चालू केलं बुवा. प्रभू रामचंद्राने ते बघितलं म्हणाले हे वानर सर्व ते श्री राम लिहितायत दगड घेतात पाण्यात टाकतात पाण्यात तरंगतो ह्यांची आपण कुठेतरी मदत करूया. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने काय केलं एक दगड घेतला आणि उचलला आणि पाण्यात टाकला. काय झालं तो दगड पाण्याच्या तळाशी गेला. दुसरा टाकला तो पण तळाशी गेला. प्रभू रामचंद्र म्हणतायत की मी एवढा साक्षात भगवंताचा अवतार मी प्रभू रामचंद्र असताना मी दगड टाकतोय तो पाण्याच्या तळाशी जातोय पण ही वानर सेनाची दगड टाकते ती तरंगते पाण्यामध्ये आणि सेतूचं काम चालू होते आहे. हे सर्व नारद मुनीने बघितलं आणि नारद मुनीने ते विचारता सख्या हनुमंत हा प्रकार काय. मी टाकतोय तो दगड पाण्याच्या खाली आणि वानर सेना टाकते ती दगड पाण्यावर तरंगतायत. यावेळी नारदाने सांगितलं की बाबा नारदाने काय सांगितलं हे रघुराया हे प्रभू रामचंद्रा ते जे दगड टाकते त्याच्यावर तुझं नाव लिहितात श्रीराम लिहितात आणि तू दगड असाच टाकलाय. तू भगवंत असून
तुला किंमत नाही पण तुझ्या नावाला किंमत आहे. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी स्वतःचं श्री राम नाव लिहिलं आणि दगड पाण्यावर टाकला त्यावेळी तो दगड तरंगला आणि त्या सेतूचं काम चालू झालं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंताच्या पेक्षा भगवंताच्या नामाला महत्व आहे. बरेच जण म्हणतात भजन नामस्मरण केल्यानंतर भगवंतापर्यंत पोचता येतं, पण मी उलट सांगते भजन कीर्तन नामस्मरण केल्यावर ज्या घरात भजन कीर्तन नामस्मरण चालतं तिथे साक्षात भगवंत धावून येतो त्या भजन कीर्तन ऐकण्यासाठी. एवढा या भगवंताचा या नामाचा महिमा आहे. भजन चालू करतो. पद निध निसा निसा नि र नि पद पद ग आ आ आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा भक्तांची गाथा भक्तांची गाथा भक्तांची भक्तांची गाथा आरंभी वंदीन Hare
राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि राम राजा राम राजा राम कृष्ण हरि हरि राजा राम राजा राम कृष्ण हरि हरि जय जय
अजिबात करू नको, कारण गव्हर्नमेंटने आता जीएसटी पण साफ बंद करून म्हणजे कमीच केल्या ना जवळजवळ, आणि टाळी अंक तर बिलकुल नाही. कारण बऱ्याच ठिकाणी जाते त्यावेळी सांगते की भजन कीर्तन नामस्मरणात टाळी म्हणजे प्रेक्षकांची टाळी जी असा ही आमच्यासाठी आशीर्वाद असा, आणि ती तुमची प्रेमाची शिदोरी असा. पण टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. टाळ्यांचे 3 फायदे पण असत, टाळ्यांचे 3 फायदे पण असत. पहिलो टाळ्यांचा फायदो मेन म्हणजे की ज्यावेळी तुम्ही भजन ऐकत असतात आणि भजन ऐकता ऐकता त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवतात, आणि टाळे वाजवत असताना त्या टाळ्या वाजत असताना एखादी डेंगू किंवा मलेरियाची मच्छर त्या आजूबाजूक असली तर ती आधी टाळीमध्ये मिळते आणि ती चिराड मरतात, म्हणजे रोगराई पसरत नाही. दुसरा विषय की ज्यावेळी भजन ऐकताना एखाद्याची ब्रह्मानंद टाळी लागता, म्हणजे तो जवळजवळ झोपतात, ब्रह्मानंद टाळी लागतात. आणि ज्यावेळी तुम्ही कडकड कडकड अशी टाळी वाजवतात, अशीच कडकड कडकड जवळ टाळी वाजवतात, त्यावेळी तो झोपलेला आधी जागा होता. 2 नंबर. आणि तिसरं महत्वाचा फायदा आयुर्वेदात सांगितला की हे हाताचे तळवे नाही नसा असत, बरोबर ना बुवा, आणि त्याचा थेट संबंध त्या नसांचा या हृदयापर्यंत असा. आणि ज्यावेळी तुम्ही या टाळ्या वाजवता त्यावेळी चांगला ब्लड सर्क्युलेशन होता आणि अटॅक येऊची भीती राहत नाही. काय जवळजवळ अटॅक येतच नाही. म्हणून एकदा जोरदार टाळ्या एकदा, कारण आमच्या दीपक मित्रांसाठी संदीप बरोबर ना करते ना, बरोबर आहे ना, सांगलंच तर बरं. बरोबर माझं वर्गमित्र संदीप सावंत, बरेचसे असे आमचे मित्र आणि माझे काका म्हणा आजोबा म्हणा बरेच आले आहेत, आणि खरोखर साऊंड एकदम जबरदस्त लावलेलो असा, म्हणजे प्रश्न जबरदस्त जा, फक्त माझा आवाज आहे का जाऊ बघा असं काय. कारण बघा साऊंड वाल्यांका मी कायम ते नाही तर मग जमातच नाही, कारण कसा साऊंड होय पहिलं तरी होय. कारण साऊंड वर कसं बघा प्रत्येकाक वाटतंय, काय काय डॉक्टरांका वाटतं की रोगराई प्रसरण दे, काय काय डॉक्टरांका, आणि माझ्या दवाखान्यात येऊन काय काय हे असतात. कोण आमचे कोण मेकॅनिक नको ते असं आपले वकील असतात, त्या वकिलांका मला वाटतं काहीतरी एखादा गुन्हो घडा दे आणि केस लढूक माझ्याकडे येऊन दे. पण आमचं साऊंड वाला दादा सकाळी उठलो अगरबत्ती देवाजवळ लागतो आणि काय सांगणार, कोणाकडे शुभकारी असू दे, कोणाकडे लग्न असू दे, कोणाकडे बारसा असू दे, कोणाकडे सगळ्याची पूजा असू दे, कोणाचा वाढदिवस असू दे, आणि साऊंड जवळशी बुवांचं बुवा एकदम बुवा बाकी ठीक ना सगळा एवढ्यापासून लिहून घेतलास. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबचे मालक गायकवाड साहेब, प्रज्वल गायकवाड साहेब इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे मीर सावंत, कितेश सावंत हे पण युट्यूबचे आहेत. कारण 7 समुद्रा पलीकडे देशा विदेशात भजन पोहोचवण्याचं काम ते करतायत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी करून लावले. बाकी खरोखर बुवा रुपावली घेत आहे, गजरात भरपूर मजा करणार, काय प्रश्न नाही, कारण तुमका टाइम मिळा गयो काय. पण बाकी एकदम जबरदस्त, तुमच्याकडे बघताना असं वाटतं की एकदम जबरदस्त, प्रश्नच नाही, एकदम खाता पित्या घरचे नाही. आमचं काय मी अन्न खाते पण अन्न माका खाता अशी सध्या म्हणजे माझ्यावर ना सांगतोय, मी खाते पण अन्न माका खाता अशी परिस्थिती. तुमच्याकडे बघल्यानंतर बाकी काय एकदम जबरदस्त बघायचं नाही इकडे तिकडे काय, भजन सोडायचं नाही, भजन महत्वाचं. तुमका शुभेच्छा देते रुपावली घेते, कारण जवळजवळ बराच वेळ झालाय. काय नाही, मनोरंजन 100% काहीतऱ्याच्या माध्यमातून होणार, प्रश्नच नाही. गोपीकृष्ण अकादमी कणकवली संस्थापक आमचे परममित्र
सन्मानित श्री लक्ष्मण भावके आणि मयूर पेडणेकर दोघांचे आत्मदास बंधू त्यांच्याकडून आहे. मंडळाचा स्वीकार करतो आहे. अमित बागवेचा कुठे आणि मयूर पेडणेकर कुठे असते तर अमित बागवे यांनी जरा खुर्चीचा मान राखायचा. जरा खुर्चीचे एक सुरू हे करून देऊया अरेंजमेंट. अमित बागवे आमचे गुरुबंधू. त्याचप्रमाणे आमचे परममित्र गुरु सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा लाखोचा पारितोषिक आलाय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे आमचे बंधू शेखर सावंत सन्मान्य श्री शेखरजी सावंत यांचंही इथे आगमन झालंय. त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मंडळाच्या स्वीकार करतोय. जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. सर्वांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. त्याचप्रमाणे श्री बुवा शांताराम निकम सन्माननीय बुवा शांताराम निकम अंधेरीवरून यांचे विद्यार्थी मनोहर सुतार यांच्याकडून दारिस्ते मनोहर सुतार दारिस्ते यांच्याकडून 100 रुपयाचा वाप झालाय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद. एका जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होतात. सर्वांना उदंड आयुष्य इथे भजन रसिक एवढे जमले आहेत. त्यांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभावं अशी त्या रामेश्वरचरणी प्रार्थना करतोय. सारे ग प ध सा नि प नि ध म ध प ग प रि ग सा रे ग प सा नि ध प ध म प ग म ग नि सा ध नि प ध म प ग म ग रे सा. जीवा तळमळे तुझ्याच साठी जीवा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणाने कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणाने कोठे मला भेटसी. जीवा तळमळे तुझ्याच साठी जीवा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या रूप पाहता लोचनी सुख झाले हो चांदणी पाहता लोचनी सुख झाले हो चांदणी
Ah